जय हिंद मित्रांनो. काल जिल्हा परिषदेची निवडणुका झाल्या, लोकशाहीची परीक्षा झाली. त्याच्यात कोणीतरी विजय होणार, कोणीतरी पराजय होणार. हे नैसर्गिक आहे. एक जितणार, एक हारणार. पण जितणारानं देखील भारावून नाही गेलं पाहिजे. आपल्याला जनतेने निवडून दिले हे फक्त 5 वर्षासाठी, लोकांची विकासाची कामं करण्यासाठी. त्यात जोमाने कामं केली पाहिजे. आणि हारलेल्या प्रतिनिधींनी बी आपली ही शेवटची हार नसून 5 वर्षांनी आपण परत आणखी प्रयत्न करू शकतो. ती बी कशी? जनतेच्या समाजाचे कल्याणकारी कार्य करून जनतेला आपण कशामुळे हार आली हे जे आपल्याला माहिती पडली पाहिजे की मी ह्या कशामध्ये कमी पडलो. जनतेचा जास्तीत जास्त विकास करणं, त्यांना हवी अशी आपल्या कामातून, अनुभवातून दाखवून देणं की मीही तुमची कामं करू शकतो. तुमच्या गावाची, तुमची आमच्याकडे जी कामं घेऊन आला असेल ती कुठलीही, आणि ज्या जनतेने निवडून दिले, जे विजय आहेत, त्यांनी एवढ्या जोमानं कामं करा. ज्या गावांनी निवडून दिले असतील, ज्या प्रत्येक गावाने निवडून दिले तुम्हाला, असं नाही की ज्या गावानं तुम्हाला कमी मतं दिलं असतील की त्यांची कामं नाही करायची. त्यांचीही कामं तेवढ्याच ताकदीनं करा की पुढल्या पंचकृषीला ह्याच्यापेक्षा जास्त जोमानं मतांनी निवडून देतील. हारलेल्यानं हार मानू नये आणि जितलेल्यानं भारावून जाऊ नये. कारण ही जनता आहे. तुम्हाला 5 वर्षे तुम्हाला विकासासाठी दिलेली आहे जनताने. दोघेही प्रतिनिधीनं त्याच प्रयत्नांना कामे करावी. हारलेल्याने आपण कशामध्ये कमी पडलो हा विचार करावा, आणि जितलेल्याने आपल्या लोकांना का आपल्याला निवडून दिले ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि दोघांनीही तेवढ्या जोमानं कामाला लागावं, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा. आणि मनामध्ये कोणाबद्दल तिरस्कार, भांडण, तंटा होऊ नये हेच प्रत्येकाकडून अपेक्षा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पक्का सांगा. जय हिंद.